नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रीताज किचनमध्ये. तर आज मी करत आहे आप्पे आणि चटणी. तर मी तुम्हाला आप्पेची रेसिपी दाखवते. इथे मी रवा भिजवला आहे ताकामध्ये. त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि खायचा सोडा टाकलेला आहे. इथे चटणीसाठी खोबरं आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे. तर आता आपण पात्रामध्ये आप्पे सोडायला तेल टाकूया. पहिल्यांदा तवा गरम होऊन देऊया व्यवस्थित. इथे एकीकडे मी आप्पे करायचे तवा ठेवलेला आहे आणि इकडे दुसऱ्या साईडला मी चटणीला फोडणी देण्यासाठी कढई ठेवत आहे. तेल तापलेलं आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे. आता इथे जिरे, मोहरी, हळद याची फोडणी तयार करून मी चटणीमध्ये टाकणार आहे. त्या चटणीत ओतत आहे. आप्पे पात्रामध्ये आप्पे सोडायला तयार झालेले आहेत ते टाकून घेते आता मी. आता त्याच्यामध्ये पीठ सोडूया, आपण जे तयार केलेलं होतं ते पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित फुलतं. आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. 2 ते 3 मिनिटांमध्ये आता आपले आप्पे तयार होतील. आणि परत त्यांना पलटी मारूया. आपले आप्पे फुललेले आहेत. आता आपण ते पलटी करून घेऊया जेणेकरून ते दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आप्पे पलटी करून झालेले आहेत. आता त्याच्या कडेने आपण तेल सोडूया जेणेकरून त्याची खालची बाजूही व्यवस्थित भाजली जाईल. आपले आप्पे व्यवस्थित भाजलेले आहेत. एकही आप्पे चिकटलेले नाही आणि व्यवस्थित फुललेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया. आपले आप्पे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.